श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 402। उपशम प्रकरण सर्ग 53। उद्दालकाचे आख्यान। उद्दालक पुढे म्हणाला, आता यावर अशी शंका उत्पन्न होण्याचा संभव आहे की देह हा मनापासून उत्पन्न झालेला असून तो त्याच्या पुत्राप्रमाणे आहे. अशा स्थितीत तो आपल्या पितृस्थानीय मनाला ठार मारण्याची इच्छा का करतो? तर याचे उत्तर असे की बाप आततायी बनून मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागला तर मुलगा देखील बापाला ठार मारण्याचा प्रयत्न करतो व यात अन्याय असे काहीच नाही. परंतु वास्तविक पाहिले असता ह्या जगात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि कोणी कोणाचा मित्रही नाही. जे प्राणी आपल्याला सुख देतात त्यांना आपण मित्र समजतो आणि जे प्राणी आपल्याला दुःख देतात त्यांना आपण शत्रू मानतो. अशी वस्तुस्थिती असल्यामुळे मनाकडून पीडित झालेला देह आपल्या मनाला मारण्याची इच्छा करतो आणि त्याचप्रमाणे मन देखील आपल्या सर्व दुःखांना कारणीभूत होणाऱ्या शरीराचा घात करण्याची इच्छा करते. देह आणि मन ही स्वभावतःच परस्पर विरुद्ध असल्यामुळे त्यांचा परस्पर संबंध मनुष्याच्या सुखाला कारणीभूत होणे शक्य तरी आहे काय? आता मनच क्षीण झाले असता देह हा दुःखाचे माहेरघर बनू शकत नाही व यामुळे मनाचा क्षय करून टाकण्यासाठी उत्कंठित झालेला देह ज्ञान आणि त्याची साधने प्राप्त करून घेण्यासाठी धडपड करीत असतो. आता यावर कोणी असे विचारेल की मनाला क्षीण करून टाकण्यासाठी देह प्रयत्न करीत असतो, तर मनाने तरी देहनाशासाठी प्रयत्न का करू नये? परंतु हा आक्षेप बरोबर नाही. कारण ज्याच्या ठिकाणी विवेक उत्पन्न झालेला नाही अशा मनाने शरीर नष्ट करून टाकले किंवा न टाकले तरी ते नेहमी अनर्थालाच कारणीभूत होत असल्यामुळे देहाच्या नाशामुळे मनाची इष्टसिद्धी होणे केव्हाही शक्य नाही. आणि यामुळेच मन देहाच्या नाशाचा प्रयत्न करीत नाही. मन आणि शरीर ही जडरूप असली तरी परस्परांशी संबद्ध झालेली असल्यामुळे ती एकमेकांना पोषक होतात. ती परस्पर विरोधी असताही अन्योन्य तादात्म्य अध्यासामुळे एकरूप बनतात व जल आणि अग्नी यांच्या संयोगाप्रमाणे व्यवहाराला समर्थ होतात. परंतु त्यांची एकरूपता जशी दुःखाला कारणीभूत होते त्याचप्रमाणे त्या दोघांचा मोक्ष साधनाच्या बाबतीत मोठा उपयोग होतो. आता देह हा चित्ताच्या अधीन असल्यामुळे चित्तक्षय झाला म्हणजे देहाचाही समूल क्षय होतो आणि चित्त वृद्धिंगत होऊ लागले म्हणजे देहही विस्तार पावतो. मन क्षीण झाले म्हणजे वासनारहित झालेला देह स्वाभाविकपणेच क्षीण होतो. परंतु केवळ देह क्षीण झाल्याने मन क्षीण होऊ शकत नाही. मनोरूपी अरण्यामध्ये संकल्परूपी वृक्ष वाढले आहेत व त्यावर तृष्णारूपी वेली वाढल्या आहेत. यास्तव मनुष्याने मन क्षीण करण्याचा प्रयत्न करावा. याप्रमाणे चिंतन करून उद्दालक मुनीने निर्णय केला की संकल्प वृक्ष आणि त्यावरील तृष्णारूपी लता तोडून टाकून हे मनोरूपी अरण्य मी आता साफ करतो आणि त्या स्वच्छ विस्तृत भूमीमध्ये सुखाने विहार करतो. मनातील संकल्पांचा नाश करून टाकला म्हणजे त्याचा मनपणा शिल्लक राहणार नाही आणि वासनाजाल शांत झाल्यामुळे माझे मन शांत होईल. सप्तधातूंच्या योगाने बनलेला हा देह मन क्षीण झाल्यावर नाहीसा हो किंवा तसाच राहो, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. विषयभोगांच्या योगाने मनाला संतुष्ट करण्यासाठी ज्या शरीराची आवश्यकता उत्पन्न होते त्या शरीराशी माझा काही संबंध नाही व मी त्या शरीराचा कोणी नाही. तसेच विषयभोगांपासून ज्या क्षणिक सुखाची प्राप्ती होते त्या सुखाशी तरी मला काय करायचे आहे? मी देह नव्हे असे मानण्याला मोठे सबळ कारण आहे. ते हे की शवाच्या ठिकाणी सर्व अवयव शाबूत असताना पाहणे, ऐकणे इत्यादी व्यवहार करण्याला शरीरातील ते अवयव समर्थ होत नाहीत. यास्तव माझे वास्तविक स्वरूप हे देहातीत आहे. तसेच
मी नित्य आणि स्वयंप्रकाश आहे. मी आकाशातील सूर्याचाही प्रकाशक आहे. यात तीळ मात्र शंका नाही. मी अज्ञ नाही, मला दुःख माहीत नाही. अनर्थ आणि यातना यांचा माझ्या आत्मस्वरूपाला स्पर्शही होऊ शकत नाही. हे शरीर नाहीसे हो किंवा आहे त्या स्थितीत कायमचे टिको. मी आपल्या अनामय आणि दुःखरहित अशा आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे. माझ्या सर्व व्यापी आत्मस्वरूपापुढे वासना, मन, इंद्रिये इत्यादी क्षुद्र विषय येऊ शकत नाहीत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.